महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने त्यांच्या ठाण्याच्या हद्दीतील अंमली पदार्थ गांजा विक्री वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्यानं कठोर कारवाई केली आहे। त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानाअंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचं जाहीर केलं होतं। सदर जाहीर केल्याप्रमाणे पालकमंत्री पाटील यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलं आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांचा सन्मान केला। विशेष म्हणजे पालकमंत्री यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला आहे। सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात DPDC मीटिंग दरम्यान घेण्यात आला। सदर कार्यक्रमास पालकमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री यांनी पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे व त्यांचे पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।